आज विधान परिषदचं स्थानिक स्वराज्य निवडणुकीचं मतदान इथं होते. ह्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील आणि पंचायत समितीचे सभापती हे मतदान करतात. आणि त्यामुळं आजचं मतदान हे होत असताना आम्हाला खूप अभिमान वाटला की आज सांगली जिल्ह्यातले सगळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सगळे उमेदवार हे पुऱ्या ताकदीनं मतदान करतायत. आज जर बघितलं आपण तर निश्चितच ह्यामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. कोणीही कुठेही गेलेलं नाही. सगळे 101% सगळे प्रेझेन्सी आहे आणि मतदान हे भाजपला आणि कदम साहेबांना हे आमदार करतील. आमदार झालेले निश्चितच आहेत. त्यामुळे आता फक्त मतदान व्हायचं आहे, फक्त मोजायचं आहे, फक्त बाकी काही अडचण नाही आहे. सातारामध्ये पण तशीच परिस्थिती आहे. सातारामध्ये पण मतदान 100% व्हायला लागलेलं आहे आणि हे सगळं मतदान जर गोळा केलं तर मतदिक्यानं आमचे उमेदवार भाजपचे उमेदवार हे निवडून येतील असे मला विश्वास वाटतो. ह्या पद्धतीनं आज ह्या कार्यक्रमाला मी सगळे उपस्थित राहिलो, नेते मंडळी. आज सांगलीचे आमदार दादा इथं उपस्थित राहिलेले आहेत आणि पृथ्वीबाबा आहेत, बाकी सगळे नगरसेवक सगळे उपस्थित आहेत. आणि ह्या उपस्थितीच्यामुळं निश्चितच एक मतदारांना एक संरक्षण मिळतं आणि त्यांना एक अभिमान वाटतो. त्यामुळे हे मतदान आज पार पडेल आणि निश्चितच ह्या माध्यमातून आज भाजपचा आमदार निवडून आला विधान परिषदचा असं मी जाहीर करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.